नमस्कार. कधी विचार केलाय का की आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे कधी-कधी अगदी अनापेक्षित, विचित्र मार्गांनी मिळतात? आज आपण अशाच एका पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी द कराटे किड या चित्रपटामुळे खूप प्रसिद्ध झाली. एक अशी पद्धत जिथे गाड्या धुण्यासारख्या साध्या कामातून मार्शल आर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवता येतं. हा आहे श्री मियागींचा मूलमंत्र. कोणतीही गोष्ट करायची तर पूर्णपणे झोकून देऊन करा, नाहीतर अजिबात करू नका. अर्धवटपणाला किंवा गोंधळाला इथे जागाच नाही. आणि हाच विचार त्यांच्या शिकवण्याच्या त्या विचित्र वाटणाऱ्या पद्धतीचा खरा पाया आहे. चला बघूया कसा. तर ही गोष्ट सुरू होते एका करारानं. एका बाजूला आहे डॅनियल, एक तरुण मुलगा ज्याला कराटे शिकण्याची खूप इच्छा आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत श्री मियागी, एक अनुभवी आणि थोडेसे गूढ वाटणारे गुरु. त्यांच्या या पवित्र कराराच्या अटी तशा खूप सोप्या होत्या, पण त्यात एक अट खूप महत्वाची होती. मियागी म्हणाले, मी शिकवण्याचं वचन देतो, तू शिकण्याचं दे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे सांगेन ते तू करशील, कोणताही प्रश्न विचारायचा नाही. आणि याच शेवटच्या अटीमध्ये, म्हणजे विनाप्रश्न आज्ञापालनामध्ये, सगळं रहस्य दडलेलं होतं. आणि मग डॅनियलला मिळालं पहिलं काम, जे कराटेशी दुरूनही संबंधित वाटत नव्हतं. त्याला मियागींच्या सगळ्या गाड्या धुवून वॅक्स करायला सांगण्यात आलं. आणि इथूनच कथेतील खरं कोडं सुरू झालं. मियागींच्या सूचना अगदी तंतोतंत होत्या. उजव्या हाताने वॅक्स लाव, डाव्या हाताने वॅक्स काढ, गोल फिरवत, श्वास आत घे, श्वास बाहेर सोड. पण या सततच्या हालचालींचा आणि श्वासोच्छ्वासाचा कराटेशी काय संबंध असू शकतो? डॅनियल सारखाच आपल्या सगळ्यांनाही हाच प्रश्न पडला होता. आता जरा डॅनियलच्या बाजूने विचार करूया. दिवसेंदिवस हेच काम करून त्याच्या मनात निराशा वाढू लागली. त्याला वाटत होतं की आपलं शोषण होत आहे, कराटेच्या नावाखाली आपली फसवणूक होत आहे. आणि मग एक दिवस त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला. तो रागाने म्हणाला, आपल्यात एक करार झाला होता, पण मी फक्त तुमचा गुलाम बनून राहिलोय. 4 दिवसांपासून राबतोय, पण एकही गोष्ट शिकलेलो नाही. त्याचा तो संताप आणि निराशा शब्दातून जाणवत होती. जरा बघा तरी, डॅनियलला काय काय करावं लागलं. डेक घासणं, गाडीला वॅक्स लावणं, घराला रंग देणं, कुंपणाला रंग देणं, यात कुठेही कराटेचा सराव दिसत होता का? नाही. हे सगळं निव्वळ कष्ट वाटत होतं. त्यामुळे त्याचा तो गोंधळ आणि राग अगदीच स्वाभाविक होता. डॅनियलच्या एवढ्या संतापावर मियागींचं उत्तर काय होतं? अगदी शांत आणि गूढ. ते फक्त एकच वाक्य म्हणाले, ज्याने डॅनियल आणखीनच गोंधळला. तू खूप काही शिकला आहेस. आणि मग तो क्षण आला, तो आहा मोमेंट, ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. तो एक नाट्यमय सामना, जिथे प्रशिक्षणाचं खरं स्वरूप सगळ्यांसमोर आलं. मियागींनी डॅनियलला आव्हान दिलं. त्यांनी त्याला कोणतीही नवी कराटेची मूव्ह करायला सांगितली नाही, तर तीच हालचाल करायला सांगितली जी तो इतके दिवस करत होता. मला वॅक्स ऑन वॅक्स ऑफ करून दाखव. आणि मग जो चमत्कार झाला तो पाहण्यासारखा होता. मियागींनी डॅनियलवर हल्ला करताच त्याच्या हातांनी नकळतपणे वॅक्स ऑन वॅक्स ऑफची हालचाल केली, आणि तो एक अचूक डिफेन्सिव्ह ब्लॉक ठरला. हजारो वेळा केलेल्या त्या हालचालीमुळे ती त्याची एक नैसर्गिक प्रतिक्रिया बनली होती. आणि हे तर फक्त ट्रेलर होता. मियागींनी पुढचा हल्ला करताच फरशी घासण्याची तीच गोलाकार हालचाल एका जबरदस्त लो ब्लॉकमध्ये बदलली. पुन्हा एकदा विचार न करता आपोआप. त्यानंतर नंबर लागला कुंपणाला रंग देण्याचा, ती वर खाली करण्याची साधी हालचाल. पण आता ती साधी राहिली नव्हती. ती एका महत्वाच्या मिडल ब्लॉकमध्ये रूपांतरित झाली होती. आणि शेवटी घराला रंग देण्याची डावी उजवी हालचाल, ती सुद्धा एका डिफेन्सिव्ह तंत्रात बदलली. आता डॅनियलच्या डोक्यात सगळा प्रकाश पडला होता. अरे, हे सगळं तर प्रशिक्षण होतं. यातून एक खूप मोठा बोध मिळतो. खरं प्रशिक्षण तर पहिल्या दिवसापासूनच सुरू होतो. ते फक्त साध्या रोजच्या कामांमध्ये लपलेलं होतं. डॅनियलला वाटत होतं की तो फक्त मजुरी करतोय, पण खरं तर त्याचं शरीर आणि मन नकळतपणे कराटे शिकत होतं. तर मग या सगळ्यामागे आहे तरी काय? ही फक्त एक गोष्ट आहे की यामागे काही विज्ञान आहे? हो, या कथेच्या मागे एक शक्तिशाली शास्त्रीय तत्व आहे. मियागींच्या या शिकवण्याच्या पद्धतीचं रहस्य आहे आपल्या अचेतन मनाला प्रशिक्षण देणं. यालाच सायन्सच्या भाषेत म्हणतात मसल मेमरी. म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखादी क्रिया हजारो वेळा करतो, तेव्हा ती आपल्या मेंदूत आणि स्नायूंमध्ये इतकी खोलवर रुजते की ती करण्यासाठी आपल्याला विचार करावा लागत नाही. ती एक सहज प्रवृत्ती, एक प्रतिक्षिप्त क्रिया बनते, अगदी सायकल किंवा गाडी चालवण्यासारखंच. मियागींची खरी हुशारी कशात होती तर त्यांनी डॅनियलच्या विचार करणाऱ्या, विश्लेषण करणाऱ्या मेंदूला पूर्णपणे बाजूलाच सारलं.
त्यांनी कराटेचे ब्लॉक्स थेट त्याच्या प्रतिक्षिप्त क्रियांमध्येच तयार केले, जेणेकरून धोक्याच्या वेळी विचार करायला वेळच नसतो तेव्हा शरीर आपोआप प्रतिक्रिया देतं. आता हाच धडा आपण एका पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात लावून बघूया, कराटेच्या आखाड्यातून थेट फायनान्शियल ट्रेडिंगच्या जगात. कारण हेच तत्त्व, विचार न करता प्रक्रियेचे पालन करणे, तिथेही आश्चर्यकारकपणे लागू होतं. बंगळुरूमधील मनी मॅग्नेट स्टॉक ट्रेडिंग स्कूलमध्ये अगदी याच तत्वाचा वापर केला जातो. जसं मियागींनी डॅनियलला सांगितलं, प्रश्न विचारायचा नाही, तसंच इथे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं की प्रक्रियेचं पालन करा, आपल्या मर्कट मनाला मध्ये येऊ देऊ नका. आता हे मर्कट मन म्हणजे काय, तर आपले चंचल विचार, भीती, लोभ, जे आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. इथे फक्त एका सिद्ध झालेल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकवलं जातं. अगदी डॅनियलच्या कामांसारखंच इथे ट्रेडिंग सेटअपची वारंवार पुनरावृत्ती केल्याने बाजारात योग्य आणि निर्णायक कृती करण्याची सहज प्रवृत्ती तयार होते. इथे ध्येय पैशाच्या मागे धावणं नाही, तर प्रक्रियेचं पालन करणं आहे. पैसा आपोआप येतो असं मानलं जातं. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, आजच्या या माहितीच्या महापुरात जिथे प्रत्येक क्षणी आपलं लक्ष विचलित होत आहे, तिथे कदाचित सर्वात मोठं कौशल्य हे नाही की काय विचार करावा, तर हे आहे की कधी विचार करू नये आणि फक्त एका सिद्ध झालेल्या प्रक्रियेवर डोळे झाकून विश्वास ठेवावा. यावर नक्की विचार करा.